मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते। गेल्या काही दिवसांमध्ये राजकीय नेत्यांकडून वादग्रस्त वक्तव्यांची मालिका सुरू आहे। यात आता आमदार देवेंद्र भुयार यांची देखील भर पडली आहे। आमदार देवेंद्र भुयार यांनी महिलांबाबत बोलताना वादग्रस्त वक्तव्य केलंय। अमरावती जिल्ह्यातील मोर्शी वरुड मतदारसंघाचे अजित पवार यांचे समर्थक आमदार देवेंद्र भुयार यांची सध्या चांगली चर्चा आहे। एका कार्यक्रमात बोलताना देवेंद्र भुयार यांनी महिलांबाबत वादग्रस्त विधान केलं। पोरगी जर चांगली स्मार्ट पाहिली असेल, एक नंबर देखणी असेल तर ते तुमच्या माझ्यासारख्या पोट्याला भेटत नाही, ते नोकरीवाल्याला भेटते। आणि 2 नंबरची पोरगी कोणाला भेटते? ज्याच्यावर पांठेला आहे, एखादा धंदा आहे, किराणा दुकान आहे, पांठेला चालवते, अशा माणसाला 2 नंबरची पोरगी डोंबरी डांबरी भेटते। आणि 3 नंबरचा जो गाय आहे राहिला सुद्धा हेवळली भाबळली पोरगी शेतकऱ्याच्या पोट्याला भेटते। म्हणजे शेतकऱ्याच्या पोराचं काही खरं राहिलं नाही। मध्ये येणारं झलवाले येणारं जे लेकरू आहे ते हेंबळ हांबळच निघत राहते। माय इल्लू पिल्लू त्याच्या पोटी बांधणाऱ्याचं पिल्लू, असंच कार्यक्रम आहे आपला सगळा। देवेंद्र भुयार यांनी केलेल्या या वादग्रस्त वक्तव्यावर विरोधकांनी सडकून टीका केली। आमदार देवेंद्र भुयार यांनी महिलांबाबत केलेल्या वक्तव्याचे पडसाद आता उमटायला सुरुवात झाली आहे। विरोधकांनी देवेंद्र भुयारांवर जोरदार हल्लाबोल केलाय। महायुतीच्या नेत्यांनी आपल्या आमदारांना आवर घालावा अशी मागणी विरोधकांनी केली आहे। मोर्शी वरुड मतदारसंघाचे आमदार देवेंद्र भुयार यांनी महिलांबाबत केलेले वक्तव्य महिलांचा अपमान करणारं आहे अशी टीका विरोधकांनी केली। यातून त्यांची मानसिकता दिसते असा घणाघात विरोधकांनी केला। भुयारांच्या या वक्तव्यामुळे महायुतीच्या नेत्यांची मात्र कोंडी झाली आहे। अशा प्रकारे कॅटेगराइज करून तुम्ही महिला जननीचा आपला अपमान करून राहिले, म्हणजे तुमची मानसिकता काय आहे हे समजतंय। महिला काय उपभोगायचं साधन आहे का? अशा प्रकारे तुम्ही कॅटेगराइज कसे करू शकता? मी त्यांना विचारून घेतो किंवा तुम्ही काय म्हणालात, आणि जर त्याचा अर्थ असा चुकीचा निघाला असेल तर तुम्ही महाराष्ट्रातल्या सगळ्या आमच्या माता भगिनींची दिलगिरी व्यक्त केली पाहिजे। लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून महिला वर्गाची मतं आपल्याकडे वळवण्याचा आटापिटा महायुतीचे नेते करतायत। दुसरीकडे देवेंद्र भुयारांनी केलेल्या वक्तव्यामुळे महायुती बॅकफूटवर गेली आहे। या सगळ्या पार्श्वभूमीवर भुयारांना महायुतीचे नेते योग्य ती समज देणार का असा प्रश्न निर्माण झालाय। यानंतर पाहुयात बातम्या 36 जिल्ह्यांच्या। एकाच आठवड्यात दुसऱ्यांदा म्हणजे शुक्रवारी मंत्रिमंडळ बैठक होणार आहे। कॅबिनेटच्या माध्यमातून महत्त्वपूर्ण निर्णयांचा धडाका सुरू आहे। शुक्रवारी होणाऱ्या कॅबिनेटमध्ये महत्त्वाचे निर्णय होणार असल्याची माहिती आहे। बदलापुरातील चिमुकल्यांवरील अत्याचार प्रकरणात सह आरोपी असलेले शाळेचे अध्यक्ष उदय कोतवाल आणि सचिव तुषार आपटेला अटक करण्यात आली आहे। उल्हासनगर पोलिसांनी कर्जतमधून आरोपीला अटक केली आहे। मुंबईतील पश्चिम रेल्वेवरील गोरेगाव ते कांदिवली स्थानकादरम्यान ब्लॉक घेण्यात येणार आहे। 6व्या मार्गाचं काम करण्यासाठी गुरुवारी रात्री 12:30 ते शुक्रवारी पहाटे 4:30 वाजेपर्यंत ब्लॉक घेतला जाईल। राज्यातील शिळफाटा दरम्यान 21 किलोमीटर लांबीचा भारतातील पहिला समुद्राखालील बोगदा बांधण्यात येतोय। बोगद्याच्या 21 किलोमीटरपैकी 16 किलोमीटर टनेल बोरिंग मशीनद्वारे तर उर्वरित 5 किलोमीटर इतर मशीनद्वारे पार पडणार आहे। मध्य रेल्वेच्या वेळापत्रकामध्ये शनिवारपासून बदल होणार आहे। रात्रीच्या कसारा कर्जत लोकल नियमित वेळेपूर्वी 6 ते 12 मिनिटं आधीच सोडण्यात येणार असल्याचं वेळापत्रकामध्ये नमूद करण्यात आलंय। मुंबईच्या पोटातून धावण्यासाठी पहिली भुयारी मेट्रो मार्गिका तयार झाली आहे। याच्या दररोज 96 फेऱ्या होणार असून त्यात 2500 प्रवाशांना वाहून नेण्याची क्षमता आहे। दर 6 मिनिटांच्या अंतरात गाड्या सुटणार आहेत। राज्यातील अंगणवाडी सेविका आणि अंगणवाडी मदतनीस यांचा कर्तव्यावर असताना अपघाती मृत्यू झाल्यास 10 लाख आणि कायमस्वरूपी अपंगत्व आल्यास 5 लाख रुपयांचं अनुदान लागू करण्यात आलंय। ऑक्टोबर उजाडल्यानंतर मान्सून काढता पाय घेईल अशी चिन्ह असतानाच मान्सूनचा मुक्काम लांबण्याची शक्यता आहे। यंदा मान्सून 10 ऑक्टोबरपर्यंत मुक्कामी राहण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवलाय। साताऱ्यात पावसाची उघडीप असून कोयना धरण पाणलोट क्षेत्रातही विश्रांती आहे। त्यामुळे धरणात येणाऱ्या पाण्याची आवक कमी झाल्यानं मंगळवारी पहाटेच्या सुमारास 6 दरवाजे हे बंद करून विसर्ग थांबवण्यात आलाय। गेल्या महिनाभरामध्ये सोनं 4000 रुपयांपेक्षा जास्त महाग झालंय। ही वाढ जवळपास दुप्पट झाली आहे। एका महिन्यात चांदी ही 7102 रुपये प्रति किलोवर पोहोचली आहे। इराण आणि इस्रायल यांच्यातील संघर्षानं आता जगाची चिंता वाढवली आहे। इराणनं इस्रायलवर बॅलिस्टिक क्षेपणास्त्र डागल्यानंतर कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ झाली आहे।
देवीसाठी लागणारी हार, फुलं आणि वेण्यांच्या किमतीत दुपटीनं वाढ झाली आहे. सुवासिक रंगीत फुलांनी या नवरात्र उत्सवामध्ये भाव खाल्लाय, तर झेंडू फुलांचा दर हा खाली आलाय. राज्यात निफाडच्या बाजारामध्ये सोयाबीनची सर्वाधिक आवक झाली आहे. सोयाबीनला सर्वसाधारण 4,73,000 रुपये असा प्रति क्विंटल दर मिळालाय. खरीपातील मूग, उडीद, सोयाबीनची हमीभावानं खरेदी करण्यासाठी अकोल्यातील 9 केंद्रांना मंजुरी देण्यात आली. या केंद्रांवर शेतकऱ्यांची नोंदणी सुरू झाली आहे. 10 ऑक्टोबरपासून प्रत्यक्ष खरेदीला सुरुवात होणार आहे. हळदीच्या मार्केटमध्ये वाढ झाली असून सांगली बाजारामध्ये हळदीची किंमत 16,050 रुपये प्रति क्विंटल होती. सांगली बाजारामध्ये हळदीला चांगला भाव मिळत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. राज्यातील बाजार समितीमध्ये उडदाची आवक ही 288 क्विंटल झाली. त्याला सर्वसाधारण दर 7,710 रुपये प्रति क्विंटल मिळाला. पाथर्डी बाजार समितीमध्ये काळ्या जातीच्या उडदाची आवक ही 250 क्विंटल झाली. झोपडपट्टी पुनर्विकास योजनेतील भूखंड विकासकांना मालकी हक्कानं देण्याची सूचना नव्या गृहनिर्माण धोरणामध्ये करण्यात आली आहे. त्यामुळे भविष्यात विकासकानं झोपू योजना पूर्ण न केल्यास भूखंडही हातातून निघून जाण्याची भीती व्यक्त केली जाते. पुण्यातील वाढते गंभीर गुन्हे पाहता पोलिसांकडून AI CCTV कॅमेरे बसवण्यात येणार आहेत. पहिल्यांदाच अशा प्रकारच्या तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार आहे. जे रुग्णालयातील 6 वॉर्डमध्ये मध्यवर्ती वातानुकूलित यंत्रणा बसवण्यात आली आहे. येत्या 2 दिवसामध्ये त्याचं उद्घाटन होणार आहे. त्यामुळे रुग्णांना काहीसा आराम मिळणार आहे. यंदा राज्यातील मुलींना मोठ्या संख्येनं व्यावसायिक अभ्यासक्रमांना त्यांनी प्रवेश घेतलाय. विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांना राज्यातील 1,39,000 विद्यार्थिनींनी प्रवेश घेतलाय. नवी मुंबई शहराच्या वाढत्या लोकसंख्येला पाणीपुरवठा करण्याकरिता महापालिकेनं नियोजन सुरू केलंय. टाटा विद्युत निर्मिती केंद्रातून वीज निर्मितीनंतर विसर्ग होणाऱ्या पाण्यावर महानगरपालिका आयुक्तांनी कोकण पाटबंधारे विकास महामंडळाकडे दावा केलाय. पिंपरी शहरामध्ये डेंग्यू 178 जणांना डेंग्यूची लागण झाली आहे, तर चिकनगुनियाचे 34 रुग्ण सापडलेत. शहरातील 17,500 घरांमध्ये डेंग्यूच्या आळ्या आढळल्या आहेत. घर मालकांकडून एकूण 77,48,000चा दंड वसूल करण्यात आलाय. कुलाबा कॉजवे सुशोभीकरण उपक्रमाचा एक भाग म्हणून विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी कुलाबा कॉजवे येथील आंतरराष्ट्रीय दर्जाच्या फेरीवाला स्टॉलचं उद्घाटन केलं. आजपासून शारदीय नवरात्री उत्सवाला सुरुवात झाली आहे. नवरात्रीचा पहिला दिवस असून नवदुर्गेच्या पहिल्या रूपाचं देवी शैलपुत्रीची पूजा केली जाते. तसंच घरोघरी घटस्थापना केली जाते. मुंबई शहर आणि उपनगराला आता नवरात्र उत्सवाचा रंग चढू लागलाय. नवरात्र उत्सवात मिठाई आणि उपवासाचे पदार्थ तयार करण्यासाठी दुकानांवर अन्न आणि औषध प्राधिकरण विशेष लक्ष ठेवून असणार आहे. भेसळीवर कारवाई करण्यासाठी ही मोहीम हाती घेतली गेली आहे. ठाणे महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये 307 नवरात्रोत्सव मंडपांनी आणि मंडळांनी मंडपासाठी परवानगी मागितली होती. त्यातील केवळ 147 मंडळांना परवानगी मिळाली आहे. त्यामुळे अद्यापही 160 मंडळं परवानगीच्या प्रतीक्षेत आहेत. ठाण्यात नवरात्रोत्सवामध्ये हाय अलर्ट आहे. 609 सार्वजनिक तर 3,278 खासगी देवींची प्राणप्रतिष्ठापना करण्यात येणार आहे. त्यामुळे महिलांच्या सुरक्षेसाठी पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त असणार आहे. टेंबीनाका परिसरात देवीची प्रतिष्ठापना केली. यावेळेस मोठ्या संख्येनं भाविक देवीच्या दर्शनासाठी येतात. त्यामुळे टेंबीनाका कोटनाका परिसरामध्ये वाहतुकीमध्ये बदल करण्याचा निर्णय वाहतूक पोलिसांनी घेतलाय. नंदुरबारच्या राणीपूर गावामध्ये बकऱ्या चारण्यासाठी गेलेल्या एका 10 वर्षीय बालकावर बिबट्यानं हल्ला केलाय. या हल्ल्यामध्ये 10 वर्षीय बालकाचा दुर्दैवानं मृत्यू झालाय. शहापूरच्या चेरपोली इथं एका घराला आग लागल्यानं खळबळ उडाली. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र आगीत घर मात्र जळून खाक झालंय. वैतरणा धरणातून 26.5 मेगावॅट संकरित वीज निर्मितीसाठी प्रक्रिया राबवण्यात येते आहे. त्यामुळे वर्षाला सुमारे 9 कोटी रुपयांची बचत होणार आहे.